नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. बेंगलोरमध्ये राहत असल्यामुळं कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करत असतो. त्यातलंच एक आज ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत बेंगलोरपासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातील चिकबल्लापूर जिल्ह्यात नंदी हिलच्या पायथ्याशी वसलेलं एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिरला. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून दक्षिण भारतातील उत्कृष्ट द्राविड शैलीच्या मंदिरापैकी एक मानले जाते. मंदिराच्या परिसरात आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच एक मोठी अशी कमान दिसते, ज्यावर सुबक आणि सुंदर असं कोरीव काम केलेले आहेत. भोगानंदेश्वर मंदिराचा इतिहास हा 9व्या शतकापर्यंत जातो. सुरुवातीला हे मंदिर गंग वंशाने बांधले गेले आणि नंतर चोल, होयसळ व विजयनगर साम्राज्यांनी त्याचा विस्तार आणि सुशोभीकरण केले. त्यामुळे या परिसरात वेगवेगळ्या कालखंडातील स्थापत्यशैलीचे सुंदर असे मिश्रण पाहायला मिळते. भोगानंदेश्वर मंदिरातील खांब हे या मंदिराच्या स्थापत्यकलेचे खरे सौंदर्य आहे. ते फक्त छताला आधार देणारे दगडी खांब नसून कथाकथन करणारे जिवंत दगड आहेत. हे खांब ग्रॅनाइट दगडापासून कोरलेले असून अत्यंत मजबूत आणि प्रमाणबद्ध आहेत. बहुतेक खांब हा मंडपात आढळतात जास्त करून. प्रत्येक खांब हा वेगळा आहे. एकही खांब दुसऱ्या खांबासारखा नाही, हे सगळ्यात विशेष वैशिष्ट्य आहे. मंदिराचा परिसर खरंच मन प्रसन्न करणारा आहे. या मंदिरामध्ये जे खांब आहे त्याच्यावरती शिव, पार्वती, नंदी, गणपती, कार्तिकेय आणि वेगवेगळ्या देवदेवतांच्या कथांचे शिल्प कोरलेले आहेत. त्याचबरोबर नर्तक, अप्सरा, गंधर्व, वाद्य वाजवणारे कलाकार यांचेही शिल्प कोरलेले आहेत. सिंह, हत्ती, घोडे यांचे सुद्धा शिल्प खूप सुंदर असे कोरलेले आहेत. घोड्यांनी बांधलेले रथसुद्धा खूप छान प्रकारे या खांबांवरती रेखाटलेले आहेत. फुलांची, वेलींची नक्षीकामसुद्धा खूप अतिशय सुंदर असे केलेले आहेत. काही खांबांवर नृत्य करणाऱ्या मुद्रा इतक्या जिवंत वाटतात की त्या दगडात असूनही हालचाल करत असल्याचा आपल्याला भास होतो. मंदिराच्या मंडपामध्ये मध्यभागी आणि चारही बाजूला मिळून 12 मजबूत कलाकुसर केलेले खांब छताला आधार देतात. याशिवाय काही अर्धखांब आणि प्रवेशद्वाराजवळ पूरक खांब दिसतात.
मी गेलो त्यावेळेला मंदिरामध्ये भजन चालू होतं आणि मंदिरात एंट्रीलाच सुंदर असं विशाल असं नंदीची ही मूर्ती आहे. खूप आकर्षक आहे. पुराणात 3 प्रमुख गर्भगृहे आहेत. एक भोगानंदेश्वर म्हणजेच भगवान विष्णूंचे मूळ रूप, दुसरं अरुणाचलेश्वर आणि तिसरं उमामहेश्वर. तुम्हाला दाखवलेले फोटो हे गुगलवरून घेतलेले आहेत, कारण मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. मंदिरातील सर्व दर्शन करून झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला नवग्रहांच्या ह्या मूर्तीज आहेत, त्यांचंही आपण दर्शन घेऊ शकतो. हे पार्वतीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर सुद्धा नंदी आहे. खूप सुंदर अशी तुळस लावलेली आहे. या मंदिरामध्ये तुम्ही खूप उत्तम अशी फोटोग्राफी करू शकता. खूप सुंदर असं वातावरण असल्यामुळे, खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले खांब असल्यामुळे त्याच्या अवतीभोवतीने बसून इकडे तिकडे तुम्ही खूप सुंदर असे फोटो काढू शकता. त्याचबरोबर आता ह्या मंदिरामध्ये खूप सुंदर असं एक पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे मंदिराजवळ बांधलेली पवित्र जलकुंड, जिथे देवपूजेपूर्वी स्नान आणि आचमन आणि शुद्धीकरण केले जाते. तर हे भोगानंदेश्वर मंदिरातील पुष्करणी ही या मंदिरातली संकुलनातील एक अतिशय महत्त्वाची पवित्र आणि ऐतिहासिक जलरचना आहे. केवळ पाण्याचा तलाव नसून ती धार्मिक, स्थापत्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध अशी आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं ही पुष्करणी आहे. पुष्करणी दगडी पायऱ्यांनी वेढलेली आहे. पाण्यामध्ये उतरण्यासाठी या दगडी पायऱ्यांचा उपयोग केला जातो. तलावातील रचना सिमेट्रिक असून सभोवतालची दगडी बांधणी अत्यंत मजबूत आणि कलात्मक आहे. पाणी वर्षभर टिकून राहते हे त्या काळातील उत्कृष्ट जलव्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण आहे. पुष्करणीच्या काठावर छोटे मंडप आणि देवतांच्या कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या मंडपामध्ये तुम्ही बघू शकता, ही मुलगी आहे ती हातामध्ये पुस्तक घेऊन तिचे फोटोशूट करून घेते आहे. राम, हनुमान, त्याचबरोबर गणपती, ऋषीमुनी यांची चित्र शिल्प खूप सुंदर अशी या खांबांवरती काढलेली आहेत. सुंदर इतिहास असणाऱ्या या सुंदर मंदिराची आठवण राहण्यासाठी आम्ही सुद्धा छान असे फोटोज काढले आणि आठवणी घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये मोठी मोठी अशी पुरातन काळातील झाडं आहे. सुंदर अशी गार्डन बनवलेली आहे. तुम्ही तिथेही टाईम तुमचा स्पेंड करू शकता. आणि तुम्ही इकडे बघू शकता, सुंदर असा सूर्यास्त दिसतोय. समोरच अशी 2 नारळाची झाडं आहेत आणि त्याच्यामधून खूप सुंदर असा सूर्यास्त दिसतोय. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इट्स अ ब्रेक टाईम नावाचं एक छोटंसं हॉटेल दिसतं. तिथे तुम्ही चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स घेऊ शकता. त्याचबरोबर खाण्याचे पण स्नॅक्सचे काही पदार्थ तिथे उपलब्ध आहेत. चहाची टेस्ट आणि कॉफीची टेस्ट दोन्ही पण अतिशय उत्तम होती, मन तृप्त करणारी होती. मंदिराच्या बाहेर तुम्हाला गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा अवेलेबल आहे. अशा पद्धतीने मंदिराच्या बाहेर गाड्या पार्किंगला लावल्या आहेत. आणि आता मी इकडे मस्त असा चहा पितोय. आणि परतीच्या प्रवासात आम्हाला सोबत होती ती या सुंदर अशा सूर्यास्ताची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन व्हिडिओ असेच तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. धन्यवाद.